हॅलो, गुड मॉर्निंग. माझ्या सगळ्या झाडांना छानपैकी पाणी देऊन मग मी लावला झाडांच्या डॉक्टरांना म्हणजेच माझी मैत्रीण सुरेखाला फोन. एका झाडाची सगळी पानं अशी पिवळी पडायला लागली होती, म्हणून तिने सांगितल्यानुसार मी त्यांना ओव्हर वॉटरिंग केलं. झाडांची केअर कशी करायची हे सुद्धा तिने सांगितलं आणि त्यानंतर मी माझा कॅमेरा सेट करण्याचा प्रयत्न करत होते, जो काही सेट होत नव्हता, पण फायनली झाला. झाडांची ना नीट काळजी घेता आली पाहिजे. आणल्यावरती सुकून गेली ना की त्याचं अजून दुःख होतं. आणि त्यानंतर मी गेले होते केक शॉपमध्ये, कारण आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि मग मी म्हटलं एक छोटीशी पेस्ट्री तरी आपण आणूया. केक शॉपमध्ये गेले ना की माझी नजर इकडे तिकडे कुठेच न जाता पहिली जाते ब्लूबेरी चीज केक. आणि लक्षात ठेवा, माझ्या घरी येताना तुम्ही कधीही आणू शकता हा. आणि मग मी थोडंसं डेकोरेशनचं सामान ऑर्डर केलं होतं, कारण मला साईला व्हॅलेंटाईन डेचं सरप्राईज द्यायचं होतं. आता खरं सांगायचं तर सरप्राईज वगैरे देणं असं काही नाही, पण अशात ना छोट्या छोट्या मुवमेंटमध्ये आपण आपला आनंद शोधत राहायचा असतो. जेव्हा पॉसिबल होईल ना तेव्हा आपण आपले छोट्या छोट्या अशा मुवमेंट कलेक्ट करून ठेवायला पाहिजेत. हे सगळे फोटोज साईने माझ्या बर्थडेच्या वेळेला लावले होते आणि त्याचा मी आता फायदा करून घेतला. हे असं सरप्राईज किंवा डेकोरेशन वगैरे करून काय मिळतं, तर फक्त आनंद. असं काही नाही आहे. इतकं सगळं आमचं छान दिसतंय म्हणून आम्ही कधी भांडत नाही किंवा आमच्यात कधी राग रुसवे नसतात. सगळं असलं पाहिजे नात्यामध्ये, त्याशिवाय नात्याला कुठल्या मजाच येत नाही. पण ना मी नक्की सजेस्ट करेन, तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत, ती कोणीही असू शकते, आई, बहीण, बॉयफ्रेंड, नवरा, कोणीही, त्यांच्यासोबत अशा छोट्या छोट्या मुवमेंट्स ना सेलिब्रेट करा. एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे हे सांगण्यासाठी शब्दांची गरज नसते. तर असा केला आम्ही आमचा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट. आणि थँक्यू आम्हाला प्रेम दिल्याबद्दल.